कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका, केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या 3 प्रवक्त्यांनी प्रथमच जनतेला संबोधित करून आपल्या मागण्या मांडल्या. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांशी संवाद साधण्यास तयार असल्याचं सांगितलं. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांच्या बदल्या केवळ दिखावा असल्याचं म्हटलं आहे. शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व प्रस्थापित झाले पाहिजे, केवळ बदल्यांनी समस्या सुटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. बीजेपीचे संस्थापक दीपके 6 जून रोजी अमेरिकेमधून दिल्लीत दाखल होतील. त्यानंतर ते जंतर मंतर येथील आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जातील. पक्षाने देशभरातील तरुणांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत असा दावा पक्षाने केला आहे. सीजेपी नेत्यांनी सांगितलं आहे की हे आंदोलन शिक्षण व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेबद्दल तरुणांमध्ये वाढणाऱ्या असंतोषाचे प्रतिबिंब आहे. दरम्यान केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी मुद्द्यांवर एक मोठं पाऊल उचललं आहे. सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अनियमिततेनंतर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे.